गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, आजचा दिवस हा थोडासा खराब आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यातल्या त्यात आज आहे मंथली एक्सपायरी, त्यामुळे जरा जास्तच खराब असू शकतो असंही म्हणायला हरकत नाही. तर मग असं मी का म्हणतोय याच्या मागची रिझन्स आपण जाणून घेऊयात. तर सगळ्यात सुरुवातीला पाहूयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं आणि ग्लोबली काय काय घडलं आहे ते. तर काल रात्री US मार्केट जे आहे तर ते निगेटिव्ह क्लोज आहे. ऑलमोस्ट 1.5% आसपास त्यांचे सगळेही इंडेक्सेस रेडमध्ये क्लोज आहेत. याच्यामागे बेसिकली 2 रिझन्स आहेत आणि त्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे IT स्टॉक्स आहेत. इन्फोसिसचा ADR ऑलमोस्ट 5% क्रॅश झाला आहे USमध्ये. विप्रोचाही 3% डाऊन आहे. तर मग तिथे इंडेक्सेस डाऊन आहेत त्याचंही एक रिझन आहे आणि आपले जे काही IT सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीज आहेत त्याच्या क्रॅश झाल्यात त्याचंही एक रिझन आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात की US मार्केट का खाली आहे. तर US मार्केटमध्ये काय झालं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे काही टॅरिफ्स पुन्हा इम्पोज करण्यात आलेले आहेत तर ते टॅरिफ अनसर्टेनिटीमुळे तिथे मूड माहोल थोडासा खराब झाला आहे. प्लस तिथे जी काही एक रिसर्च फर्म आहे तर त्यांनी एक रिसर्च रिपोर्ट रिलीज केलेला आहे. त्यामध्ये बेसिकली त्यांनी एवढं सांगितलेलं आहे की जे AI आलेलं आहे मार्केटमध्ये तर त्याचा सिग्निफिकन्स एवढ्या लवकर जाणार नाही आहे. ते IT सर्व्हिसेस देणारे ज्या काही कंपनीज आहेत लाईक इन्फोसिस किंवा मग TCS वगैरे, तर यांना फार मोठा डेंट करू शकतं. त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं आहे की एकतर वर्कफोर्स कमी करावी लागेल इन्फोसिस वगैरे या कंपन्यांना, की ज्याच्यावरतीच त्यांचं बिलिंग होत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मार्जिन्स आहेत त्याच्यावरती ह्यूज इम्पॅक्ट येऊ शकतो. कारण साहजिकच आहे की AI म्हणजे काय, की एक सॉफ्टवेअर आहे. ते 24 तास तुमच्याकडनं कुठलेही पैसे न घेता काम करणार आहे. ओके. त्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर त्यांचं आपण काय म्हणू शकतो की ऑपरेशन कॉस्ट हे खूप जास्त कमी होणार आहे क्लायंटचं. त्यामुळे खूप ऑब्वियस गोष्ट आहे की ज्या काही सॉफ्टवेअर कंपनीज आहेत, सॉफ्टवेअर सर्व्हिस देणाऱ्या, तर त्यांना मार्जिन्समध्ये डेंट पडू शकतो. त्यामुळे स्टॉकचं अजून रीरेटिंग होणं खूप जास्त गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे इन्फोसिस म्हणा, TCS म्हणा, त्यांचं जे काय फ्युचर गायडन्स आहे त्या पद्धतीने जर पाहिलं तर स्टॉक आता आपल्याला अंडर व्हॅल्यूड दिसतोय. परंतु जर ते मार्जिन्स त्यांना प्रोटेक्ट करता आले नाहीत की जे रिसर्च रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं, प्लस जे काही वर्कफोर्स त्यांना कमी करावे लागले तर जे काही त्यांचं रेव्हेन्यू गायडन्स आहे तेही कमी होईल. त्या हिशोबाने जर पाहिलं, ते जर प्रोजेक्ट केलं तर इन्फोसिस, TCS वगैरे हे स्टॉक्स अजूनही महाग वाटायला लागतील. ओके. त्यामुळे आपले जे काही सॉफ्टवेअर सर्व्हिसेस आहेत तर ते स्टॉक क्रॅश झालेले आहेत. आणि भरीसभर म्हणजे जेफ्रीज, की जो भारतातला एक वन ऑफ द मोठा फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर आहे. त्यांनी एक रिपोर्ट रिलीज केला. त्यामध्ये म्हणजे स्पेशली त्यांनी याच कंपन्यांबद्दल, IT कंपन्यांबद्दल त्यांना डाऊनग्रेड केलेलं आहे आणि बेसिकली रिझन हेच आहे. आता हे सगळं केलं जातं, मॅनिप्युलेटेड आहे, हे न समजणं एवढं काही कोणी लहान नाही. परंतु आता शेवटी साहजिकच आहे, त्यांच्या शब्दाला किंमत आहे, त्याला कोण काय करू शकतं. तर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर IT स्टॉक्समध्ये कुठल्याही प्रकारचं एक्सपोजर तुम्ही घेऊ नका. खूप मोठ्या प्रमाणावरती आपण काय म्हणतो की फंडामेंटल री-रेटिंग त्याच्यामध्ये चालू आहे असं आपण म्हणू शकतो. ह्या कंपन्या काही बंद होणार नाहीत, लक्षात ठेवा. परंतु जोपर्यंत त्यांचं री-रेटिंग होत नाही, एका चांगल्या झोनमध्ये त्या येत नाहीत आणि त्यांचं जे मॅनेजमेंट आहे ते समोर येऊन जोपर्यंत स्वतःच्या बिझनेसला कशा पद्धतीने वाढवणार आहे याचं एक्सप्लेनेशन देत नाही, त्याचे जोपर्यंत प्रोजेक्शन्स मांडले जात नाहीत, तोपर्यंत या IT सर्व्हिसेसमध्ये कुठल्याही प्रकारचं एक्सपोजर तुम्ही घेऊ नका प्लीज. आता राहिली दुसरी गोष्ट. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची काय, तर US आणि इराणचं जे टेन्शन आहे ते वाढायला लागलेलं आहे. कारण USनं त्यांचे जे काही लिबिया वगैरे म्हणजे आसपासचे जे देश आहेत इराणच्या, तर अमेरिकन लोकांना पुन्हा तिथनं USमध्ये यायला सांगितलेलं आहे, की जेणेकरून आपण काय म्हणू शकतो की हे युद्धाच्या आधीचं प्रिपरेशन आपण असं त्याला म्हणू शकतो. ओके. त्यामुळे ती गोष्ट एक निगेटिव्ह आहे. आणि त्यामुळे काय झालं आहे की सिल्वर आणि गोल्ड सकाळ सकाळच एकदम वाढायला लागलं आहे आणि ती गोष्ट साहजिकच आहे, अगेन आपल्या इंडियन मार्केटसाठी थोडीशी निगेटिव्हच आहे. म्हणजेच आज जर आपण ग्लोबल मोमेंटम जर पाहिला ना तर पूर्णपणे खराब आहे आणि पूर्णपणे अगेन्स्ट द स्टॉक मार्केट असाच आहे. फक्त एकच गोष्ट चांगली आहे आणि तीही काल घडली आहे, ते म्हणजे चक्क FIIsनं बाईंग केलं आहे, तेही ऑलमोस्ट 3,500 कोटींचं.
त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1200 कोटींच्या आसपास प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. परंतु आपण काय म्हणतो की एक सेंटिमेंट पॉझिटिव्ह करण्याचं ते काम होतं, असं आपण म्हणू शकतो. परंतु आज ते काम करेल असं वाटत नाही, कारण आज FIs पुन्हा अगेन सेलिंग साईडलाच बसतील, याच्यामध्ये काही डाऊट नाही. आता जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट्स जर पाहिले तर त्या मार्केट्स मोस्टली US मार्केटला फॉलो करतात, त्यामुळे तेही निगेटिव्हच आहेत. आता जर आपण चायनाकडे पाहिलं तर चायनाकडे आज आपलं मार्केट सुरू झाल्यानंतर त्यांच्याकडे इंटरेस्ट रेट डिसिजन आहे. जर त्यांनी इंटरेस्ट रेट घटवला किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस केले नाही केले किंवा वाढवले, तर या म्हणजे त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा इम्पॅक्ट आपले जे मेटल स्टॉक्स आहेत तर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. त्यामुळे तुम्ही चायनाचा इंटरेस्ट रेट डिसिजन आणि त्यानंतर जे काही मेटल स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये त्या पद्धतीने तुम्ही तुमचं एक्सपोजर घेऊ शकता. वॉट एव्हर तुम्ही काय ट्रेड वगैरे असेल ते प्लॅन करू शकता. परंतु ती गोष्ट त्यांसाठी म्हणजे एक ट्रिगर पॉईंट आहे मेटल स्टॉकसाठी, हे लक्षात घ्या. जर आता आपण आपल्या इंडियन मार्केटकडे पाहिलं तर सांगण्यासारखं फार काही नाही आहे. जर क्रूड ऑइलच्या प्राइसेस वाढायला लागल्या तर ते रिलायन्ससाठी चांगलं आहे. त्यामुळे रिलायन्स थोडासा स्टेबल राहण्याची पॉसिबिलिटी आहे. जोपर्यंत ॲक्च्युअल युद्ध होत नाही तोपर्यंत, त्यानंतर सगळेच पडतात. मग बाकी जर आपण पाहिलं तर जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत तर त्यांच्यामध्ये थोडी स्टेबिलिटी दिसेल, कारण आज IT स्टॉक्स पुन्हा अगेन खालच्या बाजूला जाण्याची चांगल्यापैकी शक्यता आहे. यात साहजिकच आहे की US मध्ये 5% इन्फोसिस क्रॅश झाल्यावरती इकडे त्याचं आर्बिट्राज जर पाहिलं तर ते आपल्याला साधारण 2-3%, 3-4%च्या आसपास आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे साहजिकच आहे काय की एवढं इझी नाही आहे IT कंपन्यांसाठी हे सगळे बिझनेसेस सांभाळणं आणि आता ते पुन्हा ट्रॅकवरती आणणं फार अवघड आहे. त्यामुळे 1-2 क्वार्टर जाऊ द्या, त्यानंतर मग आपल्याला पाहता येईल की नक्की मॅनेजमेंटचं काय म्हणणं आहे. त्याला खूप जास्त महत्त्व राहणार आहे, कारण डे टू डे बिझनेस ते ऑपरेट करतात. त्यामुळे त्यांच्याकडनं क्लॅरिफिकेशन येणं खूप जास्त गरजेचं आहे. तर होप सो. जर आता आपण आज मंथली एक्सपायरी पुरतं जर पाहिलं तर FIs जे आहेत तर ते निगेटिव्ह आहेत. त्यांनी खूप जास्त कॉल रायटिंग केले, त्यानंतर पुट बायज केलेले आहेत. जर आपण प्रोप्रायटरी ट्रेडर्स जर पाहिले तर ते न्यूट्रल आहेत. आणि जर आपण जे आपले नॉर्मल पीपल्स आहेत, लाईक आपल्यासारखे रिटेल पीपल्स, तर ते मार्केटवरती बुलिश आहेत. मग आता तुम्हीच विचार करा की ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत त्यांच्या अगेन्स्ट जाणं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना पॉसिबल आहे का? तर बिलकुल नाही. त्यामुळे मार्केटमध्ये निगेटिव्हिटी राहण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. आणि हेच सगळं आपल्याला गिफ्ट निफ्टीमध्ये आज इंडिकेट होताना दिसतंय. एवढ्या FIsनं बाईंग करून सुद्धा मार्केट इंडिकेट करते की साधारण 120 ते 130 पॉईंटच्या आसपास मार्केट गॅपडाऊन ओपन होईल. आणि मोस्ट प्रोबॅबली चान्सेस आहेत की तो गॅपडाऊन जो आहे तो सस्टेन होऊन मार्केट अजून खालच्या बाजूला जाण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. हां, टेक्निकल बाउन्स बॅक येत राहतील, परंतु सेल ऑन राईज हीच स्ट्रॅटेजी काम करेल. आता पहिला सपोर्ट जो आहे तर तो मार्केटमध्ये आहे 25,500चा, की जो बऱ्याचदा डिफेंड झालेला आहे. हां, जर तो ब्रेक झाला तर मध्ये जो गॅप आहे तर तो गॅप फिल होण्याची खूप जास्त पॉसिबिलिटी आहे. आणि मग मार्केटमध्ये डाऊन साईडला 25,300 आणि त्यानंतर 25,000 यापर्यंतच्या लेवल्स ज्या आहेत तर त्या पाहायला मिळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तर होप सो, पाहूयात काय घडतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.